नमस्कार. द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. नवीन वर्ष सुरू झालंय आणि या वृत्तपत्रातही बदलाचे वारे दिसतायत. एका बाजूला आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखं तंत्रज्ञान बाजारात तेजी आणतंय, तर दुसरीकडे पॉडकास्ट सारख्या नवीन माध्यमांमध्ये पारदर्शितेचा प्रश्न निर्माण झालाय. अगदी बरोबर. आजच्या या विश्लेषणाचा आपला उद्देश फक्त हेडलाईन्स वाचणं नाही, तर म्हणजे या बदलांचा आपल्यावर, आपल्या व्यवसायावर आणि आपल्या समाजावर नेमका काय परिणाम होतोय हे समजून घेणं आहे. चला तर मग सुरुवात करूया. चला, याची सुरुवात एका मोठ्या आंतरराष्ट्रीय बातमीने करूया. हेडलाईन आहे, व्हेनेझुएलावर अमेरिकेने हल्ला केला तरी त्याचा भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्यांवर फारसा परिणाम होणार नाही. बातमीत म्हटलंय की रिलायन्स सारख्या कंपन्या तिथून तेल खरेदी करतात, पण जागतिक पुरवठ्यात व्हेनेझुएलाचा वाटा फक्त 1% आहे. म्हणजे ही फारशी चिंतेची बाब नाही, बरोबर? हो, वरवर पाहता तसंच वाटतं. पण या बातमीचा खरा अर्थ आकड्यांच्या पलीकडे आहे. यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय कंपन्यांनी, विशेषतः सरकारी तेल कंपन्यांनी गेल्या काही वर्षात घेतलेली खबरदारी. त्यांनी फक्त व्हेनेझुएलावर अवलंबून न राहता मध्य पूर्व आणि विशेषतः रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करायला सुरुवात केली आहे. याला म्हणतात पुरवठा साखळीचे विविधीकरण, म्हणजेच डायव्हर्सिफिकेशन ऑफ सप्लाय चेन. पण याचा अर्थ काय? आपण फक्त तेल खरेदी करण्याची जागा बदलली आहे की यामागे काही मोठी रणनीती आहे? नाही, हा केवळ एक व्यावसायिक निर्णय नाही, तर एक काय म्हणतात त्याला भूराजनीतिक खेळी आहे. विचार करा, जेव्हा तुम्ही एकाच, त्यातही राजकीयदृष्ट्या अस्थिर देशावर ऊर्जेसाठी अवलंबून असता, तेव्हा तुमची अर्थव्यवस्था किती नाजूक होते. आता विविध देशांकडून तेल खरेदी करून भारताने स्वतःला अशा जागतिक धक्क्यांपासून सुरक्षित केलं आहे. एका अर्थाने ही भारताच्या आर्थिक सार्वभौमत्वाची घोषणाच आहे. म्हणजे जगाच्या एका कोपऱ्यात काहीही झालं तरी आपल्या अर्थव्यवस्थेचा चाक फिरत राहील, हा विश्वास यातून मिळतो. वा, म्हणजे एका छोट्या बातमीमागे एवढा मोठा धोरणात्मक विचार दडलेला आहे. बरं, एकीकडे आपण जुन्या ऊर्जा स्रोतांमधली जोखीम कमी करत आहोत, तर दुसरीकडे नवीन तंत्रज्ञान बाजारात एक नवीनच ऊर्जा आणत आहे. बातमी आहे की MSCI इमर्जिंग मार्केट स्टॉक इंडेक्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI मधील गुंतवणुकीमुळे 5 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. आधी हे MSCI इंडेक्स काय आहे हे थोडं सोपं करून सांगाल का? नक्कीच. सोप्या भाषेत सांगायचं तर MSCI इंडेक्स म्हणजे एक प्रकारची यादी किंवा समजा एक बास्केट आहे, ज्यात भारत, चीन, ब्राझीलसारख्या उदयोन्मुख देशांमधल्या मोठ्या कंपन्यांचे शेअर्स असतात. जगभरातील मोठे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार, जसे की मोठमोठे फंड्स, कोणत्या देशात पैसे गुंतवायचे हे ठरवण्यासाठी या इंडेक्सचा वापर करतात. म्हणजे या इंडेक्समध्ये भारताचे किंवा भारतीय कंपन्यांचे वजन वाढणे म्हणजे कोट्यावधी डॉलर्सची गुंतवणूक भारतात आकर्षित होण्याची शक्यता वाढते. समजलं. आणि या तेजीमागे AI आहे. यात भारत, तायवान आणि दक्षिण कोरियाचं नाव मुद्दाम घेतलं आहे. अमेरिकेच्या कंपन्या तर आहेतच, पण हे देश AI मध्ये इतके महत्वाचे का ठरत आहेत? इथेच तर खरी गंमत आहे. ही तेजी फक्त सिलिकॉन व्हॅलीपुरती मर्यादित नाही. या 3 देशांची प्रत्येकाची एक वेगळी ताकद आहे. तायवान म्हणजे सेमीकंडक्टर चिप्सचा राजा. जगातील सर्वात प्रगत चिप्स तिथे बनतात आणि AI साठी या चिप्स म्हणजे प्राणवायू आहेत. दक्षिण कोरिया म्हणजे सॅमसंगसारख्या कंपन्या, ज्या मेमरी चिप्स आणि हाय एंड इलेक्ट्रॉनिक्समध्ये आघाडीवर आहेत. आणि भारत म्हणजे सॉफ्टवेअर आणि टॅलेंटचा महासागर. आपल्याकडे प्रचंड संख्येने AI डेव्हलपर्स आणि डेटा सायंटिस्ट आहेत, जे AI अल्गोरिदम बनवतात आणि प्रशिक्षित करतात. त्यामुळे हार्डवेअर, मेमरी आणि सॉफ्टवेअर या त्रिकुटामुळेच AI क्रांती शक्य झाली आहे. आणि हे तिन्ही देश त्याचे प्रमुख स्तंभ आहेत. लॉजिस्टिक्स आणि डी-मार्ट मधला करार. बातमीनुसार अदानीने मुंबईतलं एक मोठं वेअरहाऊस डी-मार्टला तब्बल 28 वर्षांसाठी भाड्याने दिला आहे. आणि मासिक भाडं आहे 1.21 कोटी रुपये. हा आकडा खूप मोठा आहे, पण या बातमीचं खरं महत्त्व काय? निश्चितच, हा केवळ 2 कंपन्यांमधील व्यवहार नाहीये. हा भारताच्या बदलत्या रिटेल आणि लॉजिस्टिक्स क्षेत्राचा आरसा आहे. डीमार्ट सारख्या कंपन्या ज्या वेगाने विस्तारत आहेत, त्यासाठी त्यांना शहरांच्या जवळ मोठ्या वेअरहाऊसचीच गरज आहे. आणि 28 वर्षांचा दीर्घकालीन करार,
हे दाखवतं की कंपन्यांना या भागातील भविष्याबद्दल आणि भारताच्या कन्झम्पशन स्टोरीवर किती प्रचंड आत्मविश्वास आहे. पण 28 वर्ष हा खूप मोठा काळ नाही का? रिटेलचं जग इतक्या वेगाने बदलत आहे, ऑनलाईन शॉपिंग वाढत आहे, मग आज जे वेअरहाऊस योग्य वाटतंय ते 10 वर्षांनी कालबाह्य म्हणजे ऑब्सोलीट होणार नाही का? इथे गुंतवणूक केवळ इमारतीवर नाही तर त्या जागेवर आहे, लोकेशनवर आहे. नवी मुंबई हे मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या बाजारपेठांना जोडणारं एक महत्त्वाचं केंद्र आहे. भविष्यात रिटेलचं स्वरूप बदललं तरी त्या मालाची साठवणूक आणि वाहतूक करण्याची गरज कायम राहणार आहे की नाही? कदाचित आज जे सामान ठेवण्यासाठी वापरलं जात आहे ते उद्या ड्रोन डिलिव्हरीचं हब बनेल किंवा कोल्ड स्टोरेजमध्ये रूपांतरित होईल. त्यामुळे ही एक लवचिक आणि भविष्याचा वेध घेणारी गुंतवणूक आहे. लॉजिस्टिक्स आणि रिटेलमध्ये जसे बदल होत आहेत तसेच ऑटोमोबाईल क्षेत्रातही मोठे बदल अपेक्षित आहेत, विशेषतः इलेक्ट्रिक वाहनांमुळे. परिवहन मंत्रालयाने ईव्ही बॅटरीसाठी एक युनिक ओळख क्रमांक देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे, जो फिलिपिन्समधील जीपनी वाहनांवरून प्रेरित आहे. ही कल्पना इंटरेस्टिंग वाटते. हो, आणि ही फक्त इंटरेस्टिंग नाही तर खूप दूरगामी परिणाम करणारी ठरू शकते. आज ईव्ही मधली सर्वात मोठी समस्या आणि खर्च बॅटरीचा आहे. या युनिक आयडीमुळे प्रत्येक बॅटरीच्या आयुष्याचा, तिच्या चार्जिंग डिस्चार्जिंग सायकलचा आणि तिच्या आरोग्याचा मागोवा घेणे शक्य होईल. यामुळे बॅटरी स्वॅपिंग खूप सोपं होईल. म्हणजे पेट्रोल पंपावर गेल्यासारखं तुम्ही बॅटरी स्वॅपिंग स्टेशनवर जाऊन रिकामी बॅटरी देऊन चार्ज केलेली बॅटरी घेऊ शकाल. ऐकायला तर हे खूप छान वाटतंय, पण हे प्रत्यक्षात आणण्यात काय अडचणी येऊ शकतात? म्हणजे एवढ्या सगळ्या बॅटऱ्यांचा डेटा मॅनेज करणं, त्याची सुरक्षा सांभाळणं हे सोपं असेल का? नक्कीच नाही. यात अनेक आव्हानं आहेत. पहिलं म्हणजे सर्व बॅटरी उत्पादकांना एकाच मानकावर, एका स्टँडर्डवर आणणं. दुसरं, या प्रचंड डेटाच्या व्यवस्थापनासाठी एक मजबूत आणि सुरक्षित IT प्रणाली उभी करणं. डेटा प्रायव्हसीचाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि तिसरं म्हणजे या प्रणालीच्या अंमलबजावणीचा खर्च. पण जर या आव्हानांवर मात केली तर EV इकोसिस्टममध्ये एक क्रांती घडू शकते. यामुळे सेकंड हँड बॅटरी मार्केटलाही एक प्रकारे विश्वासार्हता मिळेल आणि बॅटरी रिसायकलिंग प्रभावीपणे करता येईल. आता अर्थव्यवस्थेची दोन वेगळी चित्र दाखवणाऱ्या दोन लहान बातम्या आहेत. एकीकडे सवाई कॅपिटल नावाची प्रायव्हेट इक्विटी फर्म 2026 या आर्थिक वर्षात 1250 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. आणि दुसरीकडे वाढत्या उत्पादन खर्चामुळे अनेक वाहन आणि FMCG कंपन्यांनी आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत. हे विरोधाभासी नाही का वाटत? हे विरोधाभासी वाटू शकतं, पण खरं तर हे अर्थव्यवस्थेचे दोन भिन्न पैलू आहेत जे एकाच वेळी अस्तित्वात असू शकतात. आधी प्रायव्हेट इक्विटीबद्दल बोलू. सवाई कॅपिटलसारख्या कंपन्यांचं काम म्हणजे अशा व्यवसायांमध्ये पैसे गुंतवणे ज्यात भविष्यात मोठी वाढ होण्याची क्षमता आहे. ही एक दीर्घकालीन गुंतवणूक असते. 1,100 कोटींची गुंतवणूक हे दाखवते की गुंतवणूकदारांना भारतीय बाजारपेठेच्या भविष्यावर विश्वास आहे. दुसरीकडे किमती वाढणे हे सध्याच्या परिस्थितीचं लक्षण आहे, म्हणजे महागाईचा दाब आणि कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती. त्यामुळे एकीकडे भविष्याबद्दल आशावाद आहे तर दुसरीकडे वर्तमानात काही आव्हानं आहेत. या सगळ्या व्यावसायिक आणि आर्थिक बातम्यांमधून आता एका अशा विषयाकडे वळूया जो आपल्या माहितीच्या आणि मनोरंजनाच्या जगाशी जोडलेला आहे. स्लाइट ऑफ पॉड नावाचा एक लेख आहे जो पॉडकास्टच्या जगातल्या एका महत्त्वाच्या समस्येबद्दल बोलतो, छुपी जाहिरातबाजी. हो, आणि हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, विशेषतः आपल्यासारख्या माध्यमासाठी. लेखात म्हटल्याप्रमाणे अनेकदा पॉडकास्टमध्ये सशुल्क मुलाखती किंवा सामग्री ही नैसर्गिक म्हणजे ऑर्गॅनिक असल्याचं भासवलं जातं. म्हणजे एखादा पाहुणा एखाद्या उत्पादनाबद्दल किंवा सेवेबद्दल बोलतो, पण त्यासाठी त्याला पैसे मिळाले आहेत हे सांगितलं जात नाही. म्हणजे आपण जेव्हा एखाद्या तज्ज्ञाला एखाद्या हेल्थ सप्लिमेंटबद्दल बोलताना ऐकतो तेव्हा ते त्यांचं खरं मत आहे की त्यांना पैसे मिळाले आहेत हे ओळखणं अशक्य होऊन बसतं. याचा श्रोत्यांच्या विश्वासावर काय परिणाम होतो? यामुळे विश्वासाचाच गळा घोटला जातो. ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स काउन्सिल ऑफ इंडियाच्या म्हणजे ASCIच्या मार्गदर्शक तत्वांनुसार अशा सशुल्क सामग्रीमध्ये स्पष्टपणे पेड पार्टनरशिप किंवा जाहिरात असा खुलासा करणं आवश्यक आहे. पण अनेक जण ते टाळतात. जेव्हा श्रोत्यांना कळतं की त्यांची दिशाभूल केली जात आहे तेव्हा त्यांचा केवळ त्या एका पॉडकास्टवरून नाही तर संपूर्ण माध्यमावरूनच विश्वास उडू शकतो. याचा फटका प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कंटेंट क्रिएटर्सनाही बसतो. पारदर्शकतेच्या या गंभीर विषयानंतर चला एका हलक्या फुलक्या पण तितक्याच विचार करायला लावणाऱ्या लेखाकडे जाऊया. ऑफ विथ द शूज.
घरात येण्याआधी बूट चपला बाहेर काढण्याच्या आपल्या सवयीबद्दल. मला वाटतं आपण सगळेच हे करतो, पण यावर एक पूर्ण लेख लिहिला गेला आहे. हो, आणि हा लेख खूप छान पद्धतीने या प्रथेमागील अनेक पैलू उलगडतो. पहिला आणि उघड पैलू म्हणजे स्वच्छता. बाहेरची धूळ आणि घाण घरात येत नाही. दुसरा पैलू आहे आदर. भारतीय संस्कृतीत घराला देवळाप्रमाणे पवित्र मानलं जातं आणि पादत्राणे बाहेर काढणं हा त्या पवित्र जागेबद्दल आदर व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. पण एक तिसरा मानसशास्त्रीय पैलूही आहे. तो कोणता? तो म्हणजे कामाच्या किंवा बाहेरच्या जगाच्या ताणतणावांना आणि नकारात्मकतेला बाहेरच ठेवून घरात प्रवेश करणे. बूट काढण्याची ती छोटीशी कृती म्हणजे तुम्ही मानसिकदृष्ट्या वर्क मोडमधून होम मोडमध्ये प्रवेश करत आहात. याचं प्रतीक आहे. हे घर आणि बाहेरचं जग यात एक सीमारेषा आखतं. खरे, माझ्या एका परदेशी मित्राला याचं खूप आश्चर्य वाटलं होतं. तो म्हणत होता की यातून घराप्रती किती आदर दिसतो. आपण याकडे फक्त एक सवय म्हणून पाहतो, पण त्यामागे एक वेगळी भावना आहे जी हा लेख अधोरेखित करतो. आणि वर्षाच्या सुरुवातीला तर आपण सगळेच असतो. नवीन संकल्प आणि नवीन ऊर्जा. स्टिक टू इट नावाचा लेख याचबद्दल आहे. नवीन वर्षाचे संकल्प कसे टिकवायचे यावर 10 टिप्स दिल्या आहेत. माझ्यासोबत तर नेहमीच असं होतं की जानेवारीच्या 3ऱ्या आठवड्यापर्यंत सगळे संकल्प विसरून जातात. त्यामुळे या लेखात काहीतरी वेगळं आहे का? नक्कीच आहे. या लेखाचं वैशिष्ट्य म्हणजे यात व्यायाम करा किंवा पैसे वाचवा असे मोघम संकल्प दिलेले नाहीत, तर ते संकल्प पूर्ण करण्यासाठी व्यावहारिक मार्ग आणि युक्त्या सांगितल्या आहेत. उदाहरणार्थ, चांगलं पोषण हा संकल्प असेल तर त्यासाठी आठवड्याच्या जेवणाचं नियोजन म्हणजे मील प्लॅनिंग करण्याची टीप दिली आहे. यामुळे ऐनवेळी काय खावं हा प्रश्न पडत नाही आणि अस्वस्थ खाणं टाळलं जातं. मला यातली हॅकवाली कल्पना खूपच व्यावहारिक वाटली. प्रत्येक टिपसोबत एक सोपा मार्ग दिला आहे. जसं की सोशल मीडियाचा वापर कमी करायचा असेल तर फोनमधील ॲप्स अशा फोल्डरमध्ये ठेवा जे सहज दिसणार नाहीत. हे खूप सोपं आहे पण प्रभावी ठरू शकतं. यामागे काही मानसशास्त्रीय कारण आहे का? हो, यामागे फ्रिक्शन किंवा घर्षणाचा सिद्धांत आहे. जेव्हा आपण एखादी वाईट सवय थोडी अवघड करतो, म्हणजे ती करण्याच्या मार्गात थोडा अडथळा निर्माण करतो, तेव्हा ती करण्याची शक्यता कमी होते. ॲप्स लपवून ठेवल्याने ते उघडण्यासाठी 1-2 अतिरिक्त क्लिक्स लागतात. हे लहानसं घर्षण आपल्या मेंदूला क्षणभर विचार करायला भाग पाडतं आणि आपण नकळतपणे ॲप उघडण्यापासून परावृत्त होऊ शकतो. हा लेख हेच सांगतो की मोठी उद्दिष्ट गाठण्यासाठी भव्य योजनांऐवजी अशा छोट्या, सातत्यपूर्ण आणि मानसशास्त्रीयदृष्ट्या हुशार सवयी जास्त प्रभावी ठरतात. तर आज आपण अर्थव्यवस्था, उद्योग, तंत्रज्ञान, समाज आणि जीवनशैली अशा अनेक महत्त्वाच्या विषयांचा आढावा घेतला. व्हेनेझुएलाच्या बातमीमागील भूराजकीय रणनीतीपासून ते घरात चपला बाहेर काढण्यामागील मानसशास्त्रापर्यंत. आणि या सगळ्या बातम्या आणि लेखांमधून एक गोष्ट स्पष्ट होते की जग खूप वेगाने बदलत आहे. तंत्रज्ञान, व्यवसाय आणि सामाजिक नियम सतत विकसित होत आहेत. या बदलांशी जुळवून घेण्यासाठी आणि योग्य निर्णय घेण्यासाठी माहिती असणे आणि त्या माहितीच्या खोलात जाऊन विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. आजच्या चर्चेनंतर एक प्रश्न मनात येतो. ज्याप्रमाणे स्लाइट ऑफ पॉड या लेखात पॉडकास्टमधील सशुल्क सामग्रीबद्दल पारदर्शकतेची गरज व्यक्त केली आहे, तशीच आपल्या दैनंदिन जीवनात आपण मिळवत असलेल्या माहितीच्या इतर स्रोतांबद्दलही, मग ते सोशल मीडियावरील इन्फ्लुएन्सर्स असोत किंवा बातम्यांचे इतर प्रकार, अधिक सजग आणि चिकित्सक राहण्याची गरज आहे का, यावर नक्की विचार करा.